लिंबाचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य: लिंब, साखर, जिरेपूड, काळं मीठ, तिखट, मीठ, पाणी. लिंब मीठ घालून पाण्यात तासभर भिजवायचे आणि अशा पद्धतीने चिरायचे. आता यात साखर, जिरेपूड, काळं मीठ, लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण एकत्र करून यावर झाकण ठेवायचं आणि कुकरमध्ये मध्यम आचेवर 10 शिट्ट्या करून वाफवून घ्यायचं. आता फोडी आणि रस वेगळा करायचा. आता हा रस शिजवायचा. हा पाक व्यवस्थित शिजल्यावर यात लिंबाच्या फोडी घालायच्या. झालं आपलं झटपट लिंबाचं लोणचं तयार. अचूक अशा प्रमाणात ही रेसिपी आज आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी काय करायचं, 10 लिंब घेतलेली आहेत. लिंब घेताना आहे ना शक्यतो पातळ सालीचं लिंब घ्यायचं आणि पिवळी लिंब घ्यायची. आता यावर पुरेसं पाणी घालायचं, लिंब बुडतील इतकं. थोडंसं मीठ घालायचं. यामुळे काय होतं, एकतर लिंबू स्वच्छही होतात आणि त्याचबरोबर पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे लिंबाच्या सालीवर जर काही कडवटपणा असेल तर तो कडवटपणा जाण्याला मदत होते आणि सालही हलकीशी मऊ व्हायला मदत होते. आता हे 1 तासभर तरी लिंब आपण या पाण्यामध्ये ठेवणार आहोत. आता हे लिंब पूर्ण स्वच्छ केलं, कोरडं केल्यानंतर सुरी घ्यायची आणि याचे एका लिंबाचे 8 तुकडे करून घ्यायचे. लिंबाच्या फोडी छान करून तयार आहेत. यामध्ये घालायची 1/2 किलो साखर, 10 लिंब आहेत, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा काळं मीठ आणि आता बॅडगी मिरची पावडर. यामुळे काय होतं ना, रंग सुरेख येतो आणि पचायलाही हलकी जाते. तर 4 मोठे चमचे भरून हे आपलं लाल तिखट आणि 1 चमचाभर मीठ. आता हे सगळं करूया छान कोट. मस्त असं मसाल्याचं कोटिंग चढलेलं आहे लिंबाच्या फोडींवर. आता हे एकसारखं स्प्रेड करूयात. यावर ठेवायचे घट्ट अशी ताटली किंवा झाकण, अजिबात उघडं ठेवायचं नाही आहे. आता यानंतर घ्यायचं आहे कुकर. कुकरच्या बेसला घ्यायचं आहे 1 इंच पाणी. कुकरची जाळी त्यामध्ये ठेवायची. त्यावर हा डबा, डब्यात पाणी गेलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर 10 शिट्ट्या काढायच्या. वाफवून घ्यायचं असेल तर कमीत कमी अर्धा तास तरी हे वाफवून घ्यायचं. आता वाह, क्या बात है. तुम्ही बघू शकाल छान या लिंबाच्या फोडी शिजलेल्या आहेत, मऊसूत झालेल्या आहेत. आता काय करायचं, यातला हा जो सगळा रस आहे ना, हा रस फक्त आपण काढून घेणार आहोत एक पॅनमध्ये किंवा कढईमध्ये. इथे पॅनमध्ये ना हा जो सगळा रस काढून ठेवला, गॅस सुरू केलेला आहे. आता एकदा रस हा ढवळून घ्यायचा. हा एक 10 मिनिटं छान याचं सिरपसारखं कन्सिस्टन्सी येईल तोवर शिजवून घ्यायचा. हा पाक आहे ना छानपैकी शिजलेला आहे, तुम्ही बघू शकाल. मस्त रंग पण आलेला आहे, छान असा दाटसर झालेला आहे आणि छान उकळीही फुटलेली आहे. ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. जसा पाक आपल्याला हवा तसा अचूक झालेला आहे. आता यामध्ये या ज्या लिंबाच्या फोडी आपण बाजूला ठेवल्या होत्या या घालूयात आणि हे मिश्रण पूर्ण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आहा, काय सुंदर दिसतंय. म्हणजे अगदी फटाफट हे लिंबाचं लोणचं बनवून तयार होतं. आता हे पूर्ण थंड झालं ना की छानपैकी काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीमध्ये भरायचं. रूम टेम्परेचरवर 2 ते 3 महिने हे लोणचं छान टिकतं. त्याला बुरशी वगैरे लागत नाही. फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षानुवर्ष टिकतं, अजिबात खराब होत नाही.